काकू, तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज प्लीज मला माफ करा. शिक्षा देऊन काय होणार आहे? मला तुला अद्दल घडवायची नाहीये जुई. मी बघितलेली जुई मला परत हवीये. तुझ्या खोटं बोलण्याने माझ्या नजरेत असलेली सुसंस्कृत, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी जुई अचानक मनातून उतरली. मग माझाच मला प्रश्न पडला की गेले 3 वर्ष ज्या मुलीकडे मी कौतुकाने पाहते ती जुई खरी होती का काल आपल्याशी खोटं बोलणारी जुई खरी होती? काकू, मी चुकली आहे आणि माझी ही चूक मला समजली आहे. आज एवढ्या रात्री इथे येण्यामागचं कारण हेच आहे की माझ्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, हा जो पेच पडलाय ना, तो मला अजून वाढवायचा नाहीये काकू. आणि माझ्यामुळे झालेले गैरसमज मला वेळीच मिटवायचे आणि पुन्हा एकदा मला तुमच्या मनात जागा मिळवायची आहे. काकू, मला माफ करा. हवं तर मी पाय पकडून माफी मागते. पाया नको पडूस. मनात आहेस तशीच मनात राहा. जुई बाळा, तुमच्या नात्याकडे आम्ही खूप कौतुकाने पाहतोय ग. माझ्यातल्या आईची एक माफक अपेक्षा आहे की माझ्या मुलाची सोबतीण एक सुसंस्कृत, एक चांगली मुलगी असावी. या घरातली मोठी सून घर सांभाळते, पण माझ्या मनात सुनेची जी प्रतिमा आहे ती मला तिच्यात दिसत नाही. जुई, कुठेतरी ना ती मला तुझ्यात दिसते. त्या प्रतिमेला धक्का लागेल असं काही वागू नकोस, एवढंच. पुन्हा असं नाही वागणार काकू. आय एम सॉरी. सॉरीचा पाडा पाठ करून आलीस का? चूक भूल द्यावी घ्यावी. तुमचं आहेच का? अगं जुई, पण एवढ्या रात्री काय यायचं? उशीर झाला असता आणि गोष्टी हातच्या निघून गेल्या असत्या. मग आता हातात आहेत का? त्यांचं ते बघून घेतील ना. तुम्ही चला. आलाप, मला तुझ्याशी बोलायचंय. हा, आणि मला झोपायला जायचंय. गुड नाईट. जुई, थांब ना. हे आधी नाही बोलता आलं. तू बोलूच दिलं नाहीस. मी बोलू दिले नाही तुला? हे बघ आलाप, तरी पण बोलायचं. हा, मी चुकले ना तर मला समजून घ्यायचं. मी थांबले ना तर माझा हात पकडून मला जवळ ओढायचं. मला पटत नसेल ना तर मला पटवून द्यायचं आलाप. आणि मी तुझ्यापासून दूर गेले ना तर मला तुझ्या जवळ ओढून घ्यायचं. थोडक्यात तुझ्यावर खूप प्रेम करायचं. आलाप, जे आपलंय ना ते नेहमीच आपलं राहील.
आत्ताच्या क्षणाला मला तुझ्याशी खूप रोमॅन्टिक बोलायचंय रे, पण तुझ्या डोळ्यात हरवून जाण्यासारखं दुसरं फिलिंगच नाही. कदाचित हेच फिलिंग्स तुला माझ्या जवळ घेऊन आलेत. एक मिनिट, एक मिनिट, तू इथेच थांब, मी लगेच जाऊन आलो, लगेच दाद्या, ऍटलीस्ट आज तरी दे. हो हो हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. जुई, आज जाऊ नकोस हा प्लीज. तुझा एक मिनिट ना, एक मिनिट. सुई, तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं रुसणं, माझ्या प्रत्येक गोष्टीत तुझं अस्तित्व जाणवणं, हे नेमकं काय जुई? जुई, कोणासाठी प्रेम म्हणजे जगातली सर्वोच्च भावना असेल, कोणासाठी प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी, तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्य असेल. पण माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त आणि फक्त जुई आहे. आणि जुईच माझं आयुष्य आहे. आयुष्याच्या या गोड आणि सुंदर प्रवासात मला साथ देशील? आला तुझ्या डोळ्यातून प्रेमाची घातलेली साथ आणि माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू म्हणजे तुझ्या प्रेमाला मिळालेला प्रतिसाद. आय लव्ह यू आला. कुछ कुछ होता है. अगं का मारतेस? तुझी शिक्षा. तुला प्रपोज करायचं होतं ना, मग तू आला का नाहीस? का नाही आलास म्हणजे? हो हॅलो, एक्सक्यूज मी, तुझ्या प्री स्कूलच्या बाहेर दिवसभर कोण उभं होतं उन्हात तिकडे? आणि त्यानंतर आपली पहिली डेट झाली ती चहाची टपरी. अगं तुझ्याशी 2 मिनिटं बोलता यावं ना म्हणून अख्खी चहाची टपरी रेनोव्हेट केली मी. आणि त्यानंतर तुझ्या घराची बाल्कनी, तिकडनं तर मी पडता पडता वाचलो.
आणि एवढं सगळं करून सुद्धा आपल्या नात्याला आकर्षण कोण म्हणाल? सॉरी. जाऊ दे. हे पण मला खरंच सांग, तू असं का वागत होतीस माझ्यासोबत? कारण आईचा आपल्या नात्याला विरोध आहे. काकूंचा का? का, कधी, कशाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंतर. आत्ता तरी मला तुझ्या मिठीत राहायचंय. आला, घे ना मला मिठीत. पण काकू विरोध का करतायत? बस 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 बस, इथेच थांब. अगं पण घर तर पुढे आहे ना. आई नो घर पुढे आहे, पण तू घराजवळ येऊ नकोस. का? कसं आहे ना आला, आईने आपल्याला सोबत बघितलं ना तर उगीच चिडेल ती. ओके ओके, डोंट वरी. आई बघण्या अगोदरच मी लपेन. आला, तू लपशील, पण तुझ्या बाईकचं काय? गेली 3 वर्ष तू आमच्या घरी येतोय साला. तुझ्या सकट तुझ्या बाईकचा नंबर सुद्धा लक्षात आहे हा आईच्या. ओके ओके, मग बाईक इथेच राहू दे, आपण चालत जाऊया. नको ना आला. जुई, हम है राही प्यार के, यूं ही मिलेंगे चलते चलते, हम है राही प्यार के. आपलं नातं एक आकर्षण होतं असं समज. कुठून कुठून सुचलं तुला हे सगळं? जाऊ दे ना आता. तेव्हा ते सुचलं मग बोलले मी. ऍक्च्युली काय ना आला, आईने नकार दिल्यावर मी पण गोंधळले होते. काय म्हणजे याला चांगला मुलगा आहे की नाही याबद्दल? नाही रे, अगं मला खरंच प्रश्न पडलाय. म्हणजे पहिलं 1 वर्ष सोडलं तर गेल्या 3 वर्षांपासून आपण एकत्र आहोत. गेल्या 3 वर्षांपासून काकू मला ओळखतात. अगं तुमच्या घरी माझं येणं जाणं आहे. मग अचानक असं त्यांनी आपल्या नात्याला नकार का दिला? सॉरी आला, पण खरं कारण कळलं तर आई राहील बाजूला, तूच इथून बळ काढशील. काय झालं? एवढा मोठा पॉज का? काही नाही. हे असं तर नाहीये ना की काकूंनी तुझं लग्न लहानपणीच ठरवून ठेवलं असेल कोणासोबत तरी? जाणार आला, उगीच काहीतरी बोलतोस. अगं मग अजून काय कारण असेल? मला कळलं ना की तुला पण सांगेन. हा, अच्छा, म्हणजे कारण अजून गुलदस्त्यात आहे तर. ए मी एक काम करू, मी जाऊन विचारून येतो. चल. नाही नको. आणि काय रे आला, मी तुझ्या सोबत असताना तुला आईबद्दल खूप प्रश्न पडतात. सॉरी. सॉरी. मला जिच्याबद्दल प्रश्न होते तिने माझे सगळे प्रश्न सोडवलेलेत. आला, तुझा हात हातात असताना मी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं शोधू शकते. आणि तू माझ्या सोबत असलीस ना की मी कुठल्याही प्रश्नाला खंबीरपणे तोंड देऊ शकतो. पण आपण सध्या लपायला हवं. अगं काय झालं? आला, तिथे बस. हे तू तिकडे कोणाला जाताना बघितलंस का? हा, बहुतेक मला वाटलं असं. ये लवकर. ए कोण आहे तिकडे? पद्या काका आणि काकू इथेच येत आहेत. आला, पुढे त्यांनी आपल्याला इथे बघितलं ना तर न्यूज घरात पोहोचेल. आपल्याला लपायला हवं कुठेतरी. मग आता काय करायचं? कोण आहे? कोण आहे? अहो जरा जपून. हा, हा हा. ए ए
हे घे. ते भयंकर ट्रॅफिक, रस्त्यावरचे खड्डे, प्रवास अक्षरशः नकोसा वाटत होता बघ. पण काम झालं का? हा म्हणजे मी माझ्याकडचे सगळे पुरावे, ते बनावट चॉकलेटचे बिल्स, ऑर्डरचे इनवॉइस वगैरे सबमिट केलेत त्यांच्याकडे. बघू आता काय होतंय. जुई कुठे आहे? तिच्या रूम मध्ये झोपलीये. अरे वा, लवकर रात्र झाली आज. नाही झाली नाही, मी केली. म्हणजे रागावून झोपलीये माझ्यावर. अरे अंतरा आणि बनीच्या साथीने रात्रीची बाहेर जायला निघाली होती. अरे मग जाऊ द्यायचं ना, पौर्णिमा होऊन 2 दिवस झालेत ना आता. ते मलाही कळतंय, पण अजून तिला या गोष्टींची नीट सवय झालेली नाही. आणि मुख्य म्हणजे ती आलापला भेटायला गेलेली मला अजिबात आवडत नाही. अच्छा, म्हणजे म्हणून तू तिला बडबडली असणार. बडबडले, पण तरीही खिडकीतून बाहेर जायला बघत होती. काय? हो, मग ठेवलं तिला तिच्याच रूम मध्ये कोंडून. तू वेडी आहेस का अमृता? अरे मुलांना असं दम भरून किंवा कोंडून वगैरे मुलं कोडगी होतात. मुलांचं मन ओळखता आलं पाहिजे. जुईचं मन आणि तिच्या मनात कोण आहे हे मी चांगलंच ओळखते. जेवलीये जुई? अरे जेवायला बोलवायलाच गेले होते, पण तेवढ्यात तू आलास. तू बघ जेवणाचं, मी बघतो. आणि पुन्हा असं करत जाऊ नको प्लीज. हो रे. जुई बाळा, चला उठा, बाबा आलाय बघा. ए जुलिया, उठ बाळा. बघ असं उपाशी पोटी झोपायचं नसतं. चला चला, बाबा आलाय न्यायला, चला. तसं नाही रे बाबा. म्हणजे हे बघ, आलापला माझ्या मनातलं सगळं सांगायचंय. आणि खोटं बोलल्यामुळे काकू पण रागावले असणार, आणि त्यांचा पण राग मला दूर करायचा आहे. अच्छा, म्हणजे ही आलापला भेटायला गेली तर. जुई बाळा, चल लवकर जेवायला. आई जे बोलते ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलते की नाही? तू लहान आहेस ना, तुला या सगळ्याची सवय नाहीये, म्हणून मग तिला काळजी वाटते आणि ती बोलते. आईवर रागवायचं नाही. हा, तुला जर काही झालं तर सगळ्यात जास्त त्रास कोणाला होईल सांग? म्हणजे मला होईलच, पण माझ्यापेक्षा जास्त त्रास तुझ्या आईला होईल, म्हणून ती तुला अडवते. बाळा, तुला जेवायचं नसेल तर जेवू नको, पण आपल्या आईवर रागू नको. हा, गुड नाईट. तू पण चल. चल. जुई कुठे आहे बघायला हवं. आलाप, चल चल लपिया. कोण आहे तिकडे? ताबडतोब बाहेर नाही तर सांगून ठेवतोय. हा, सांगून ठेवतो. हा, बेकार माणूस आहे मी. हो, बेकार माणूस आहे हा. नाही, मला जर राग आला ना तर दगड फेकून मारीन मी. हा, फेकून मारीन. तू जरा शांत राहशील? तू जर बाहेर आला नाहीस ना तर आम्ही दोघं तिकडे येऊ. मी नाही, तुम्ही जा. कोण आहे रे ससुरा एवढ्या रात्रीच्या बकबक करतो आहे?
पांडे तू रात्रीची कसली लपाछपी खेळतोस रे? तुम्ही काय लगोरी खेळता आहे? आता नेम लागला असता आणि मी पडला असता तो. हा पण अरे तू तिकडे अंधारात काय करत होतास? मी अंधारात नव्हता, मी झोपला होता, ते पण माझ्या घरामध्ये झोपला होता. अहो पांडेजी, आम्ही तिकडे अंधारात कोणीतरी जाताना बघितलंय. कुठे? अरे तिकडे त्या बाजूला. ए कोण आहे तरी ताबडतो बाहेर या. आता पांडे पण आमच्या बरोबर. हा असं नाही येणार. थांबो, मीच ह्याला बाहेर काढतो. ए कोण आहे रे? हा ये बाहेर. ए पांडे, हा अरे तिकडे नाही, इकडे इकडे. ए